आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यानुसार हिंगोली आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित निर्णय घेण्यात आलेले आहेत। यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक असताना सुद्धा त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिमची उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता भावना गवळी बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। याबाबत जेम विशेष मध्ये अधिक माहिती पाहूयात। भावना गवळी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत। त्यांनी मध्यंतरी हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे यांच्यासह वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। 2 दिवसांपूर्वी भावना गवळी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटताना दिसल्या। त्यानंतर बुधवारी सकाळपासून भावना गवळी वर्षा बंगल्यावर ठाण मांडून बसलेल्या होत्या। मात्र एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊ घातलेली आहे। संजय राठोड यांचं सुद्धा नाव वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी चर्चेत होतं। मात्र संजय राठोड यांना सुद्धा उमेदवारीच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहे घडामोडी त्या पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे आता भावना गवळी काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। मात्र भावना गवळी यांचा हिरमोड झाला हे नक्कीच। यवतमाळ वाशिम मधून आपले तिकीट कापले जाणार याची कुणकुण भावना गवळी यांना आधीच लागलेली होती असं बोलता येऊ शकतं। कारण गेल्या काही दिवसांपासून भावना गवळी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय भेटीगाठी घेत होत्या। काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती। त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी देखील वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला होता। हा प्रयत्न फोल ठरल्यानंतर भावना गवळी बुधवारी सकाळपासून मुंबईत ठाण मांडून होत्या। यवतमाळ वाशिम मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे। त्यामुळे मुंबईमध्ये बुधवारी या संदर्भातली चर्चा होणे अपेक्षित होतं आणि या संदर्भातला निर्णय येणं सुद्धा अपेक्षित होतं। याची जाणीव भावना गवळी यांना देखील होती। त्यामुळे भावना गवळी शेवटपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आपले तिकीट वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या हे यात काळी मात्र शंका नाही। परंतु बुधवारी संध्याकाळी शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि भावना गवळी यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असं दिसत आहे। त्यामुळे आता भावना गवळी पुढे काय करणार, भावना गवळी बंडखोरी करणार की आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार हे येत्या काळात स्पष्ट होणार। आजच्या जेम विशेष मध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।